वेलकम टू मिनर्वा अकॅडमी. आपण बघतोय प्रश्नसंच आणि त्यामध्ये आपण प्रश्नसंच बघतो जे जे टॉपिक झालेले आहेत त्यावरती आयोगाने विचारलेले प्रश्न आणि ज्यामध्ये लेक्चरनुसार आपण प्रश्नसंच बघतोय. आता त्यामध्ये हा जो प्रश्नसंच आहे हा आहे प्रश्नसंच क्रमांक 4 आणि जो आहे लेक्चर 3 वरती संविधान सभा या टॉपिकवरती विचारलेले प्रश्न. आता याच्या आधीचा जो प्रश्नसंच होता प्रश्नसंच 3 तो पण याच टॉपिकवरचा होता, संविधान सभा टॉपिकवरचा. आता प्रश्नसंच 4 ही त्याच टॉपिकवरती आहे. तर आता आपण पुन्हा 10 प्रश्न बघणार आहोत. तर आपण सुरू करू प्रश्नसंच क्रमांक 4ला. तर आपल्या प्रश्नसंच क्रमांक 4 मध्ये पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 31 आणि प्रश्न क्रमांक 31 काय आहे तर भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते. आता हा एक जरा थोडासा सोपा प्रश्न आहे की मसुदा समितीचे अध्यक्ष आपल्याला सगळ्यांना माहीत असणं अपेक्षित आहे. आपण ज्यांना संविधानाचे शिल्पकार असं म्हणतो तर ते संविधानाचे शिल्पकार म्हणण्याचं कारणच हे आहे की ते मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि त्यामुळं मसुदा बनवण्यामध्ये त्यांनी सगळ्यात मोठी भूमिका पार पाडलेली आहे आणि त्यामुळे आपण त्यांना संविधानाचे शिल्पकार म्हणतो. तर हे डॉक्टर B.R. आंबेडकर हे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पहिले नाही, हे आपल्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि त्यामुळं बाबासाहेबांना आपण काय म्हणतो संविधानाचे शिल्पकार. दुसरा प्रश्न आता बघू की प्रश्न क्रमांक 32 भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे सदस्य ओळखा आणि आपले पर्याय काय आहे तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद, N. गोपालस्वामी अय्यंगार, तिसरा आहे K.M. मुंशी, चौथा आहे अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. आता आपल्याला काय सांगितलंय तर मसुदा समितीचे सदस्य ओळखा. आता मसुदा समितीला एकूण 7 सदस्य होते आणि त्यावरती 9 व्यक्तींनी कामं केलेली आहेत. एका व्यक्तीने राजीनामा दिला होता आणि एका व्यक्तीचं निधन झालं होतं, त्यामुळं 2 अतिरिक्त सदस्य झालेले आहेत. 7 सदस्य होते आणि त्यावरती 9 व्यक्तींनी कामं केलेली आहेत आणि या 9 व्यक्तींची नावं आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहेत. तर हे मसुदा समितीच्या सदस्यांची नावं आपण लेक्चरमध्ये बघितलेली आहेत. तर आता त्यामध्ये आपण हे बघू की राजेंद्र प्रसाद हे कोणत्याही समितीचे सदस्य नव्हते, कारण ते संविधान समितीचे अध्यक्ष होते आणि अध्यक्षांना समितीमध्ये सदस्य म्हणून घेणं हे त्या अध्यक्षपदाचा जरा थोडासा अवमान होतोय. त्यामुळं राजेंद्र प्रसाद हे समितीचे सदस्य असण्याचा प्रश्नच नाही आहे. त्यामुळे राजेंद्र प्रसाद जर असतील तर अध्यक्षच असतील. राजेंद्र प्रसाद काही समित्यांचे अध्यक्ष होते पण सदस्य नाही, तर त्यामुळे राजेंद्र प्रसाद हे मसुदा समितीचे सदस्य असणार नाहीत. दुसरा आता N. गोपालस्वामी अय्यंगार हे आपल्या संविधान समितीच्या मसुदा समितीचे सदस्य होते. त्यानंतर आता K.M. मुंशी हे पण आपल्या मसुदा समितीचे सदस्य होते आणि अल्लादी कृष्णस्वामी अय्यर हे पण आपल्या मसुदा समितीचे सदस्य होते. त्यामुळं अ सोडून इतर 3ही सदस्य हे मसुदा समितीचे सदस्य होते. त्यामुळे आपलं उत्तर काय येईल तर ब, क आणि ड हे असलेला पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर होईल की हे 3 जण आपले मसुदा समितीचे सदस्य होते. आता हे मसुदा समितीच्या सदस्यांची ही नावं आहेत, ज्यामध्ये आता हे 7 व्यक्ती होते आणि 7 सदस्य होते, ज्यावरती 9 व्यक्तींनी कामं केलेली आहेत आणि हे नावं आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर त्याची आपल्याला माहिती असावी. आता आपण बघू पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 33. प्रश्न क्रमांक 33 काय आहे तर खालील विधानांचा विचार करा. अ विधान काय आहे डॉक्टर B.R. आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि दुसरं काय आहे तर H.J. खांडेकर हे या समितीचे सदस्य होते. आता पर्याय उत्तर दिलेत आपल्याला. ब बरोबर आहे, अ बरोबर आहे, अ व ब दोन्ही बरोबर, अ व ब दोन्ही चूक. आता आपल्याला काय सांगितलंय त्यांनी की डॉक्टर B.R. आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते, हे आपलं पहिलं वक्तव्य आहे. तर हे वक्तव्य खरं आहे का तर हे वक्तव्य ऑब्व्हियसली खरं आहे. या वक्तव्याबाबत कोणाला आता डाऊट असायची शक्यताही नको आहे. तर हे मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, हे बरोबर आहे. आता H.J. खांडेकर हे या समितीचे सदस्य होते का तर समितीच्या सदस्यांची नावं आपण आत्ताच बघितली आणि आता ही पुन्हा आपल्याला इथं स्क्रीनवरती दिसत आहेत. तर यामध्ये H.J. खांडेकर नाव दिसत नाहीये, त्यामुळे H.J. खांडेकर हे मसुदा समितीचे सदस्य नव्हते, त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. तर आपलं फक्त
अविधानच बरोबर आलेलं आहे. त्यामुळे आपलं उत्तर कोणतं येईल तर अ बरोबर असलेला हा पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर येणार आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते, पण H.J. खांडेकर हे त्या समितीचे सदस्य नव्हते. आपल्याला समितीच्या सदस्यांची नावं आपल्याला माहीत असावीत. आता हा झाला प्रश्न क्रमांक 33 आणि आता बघू प्रश्न क्रमांक 34. प्रश्न क्रमांक 34 आहे, खालीलपैकी कोणती व्यक्ती भारतीय संविधान मसुदा समितीची सदस्य नव्हती? आता हा पण मागच्या प्रश्नासारखाच आलेला आहे, पण आता इथं पर्याय वेगळे आहेत. तर खालीलपैकी कोणती व्यक्ती भारतीय संविधान मसुदा समितीची सदस्य नव्हती? आणि आपले पर्याय काय आहे तर K.M. मुन्शी, दुसरा आहे पंडित जवाहरलाल नेहरू, तिसरा आहे N. गोपालस्वामी अय्यंगार आणि चौथा आहे D.P. खेतान. आता प्रश्न काय आहे आपल्याला तर मसुदा समितीची सदस्य नव्हती. आता हे पण जरा थोडंसं परीक्षेमध्ये जरा थोडंसं व्यवस्थित बघायचं की ही होती नव्हती वगैरे किंवा योग्य अयोग्य हे जिथं जरा थोडंसं चूक अचूक हे शब्द असतात हे महत्त्वाचे असतात. तर यावरती जरा थोडंसं लक्षात द्यायचं की नव्हती विचारलं आहे की होती विचारलं आहे, योग्य विचारलं आहे की अयोग्य विचारलेलं आहे, चूक विचारलेलं आहे की बरोबर विचारलेलं आहे. म्हणजे बऱ्याच वेळा आपलं रिफ्लेक्सनुसार असं होतं की एखादं आपल्याला माहीत असेल तर आपल्याला पटकन उत्तर काढायची हौस असते आणि त्यामुळं रिफ्लेक्समध्ये आपण पटकन जो पर्याय पहिला दिसेल तो क्लिक करून टाकतो, तर त्याला आपण गोल करतो. तर ते करायचं नाही, घ्यायचा थोडा टाईम, म्हणजे व्यवस्थित बघायचा, प्रश्न वाचायचा, प्रश्नाचा अर्थ बघायचा, घाई करायची नाही. म्हणजे समजा आपण एखादा प्रश्न वाचला आणि त्याचं 1 सेकंदात उत्तर दिलं आणि जर समजा आपण त्याला 10 सेकंद घेतले तर 1 सेकंदात उत्तर दिलं म्हणून आपल्याला काही कुठले जास्तीचे मार्क मिळणार नाहीत, पण ते 1 सेकंदामध्ये चूक होऊ शकते. तर आपण जरा थोडंसं व्यवस्थित प्रश्न वाचायचा, होती नव्हती, योग्य अयोग्य, चूक बरोबर ह्या व्यवस्थित वाचायच्या, व्यवस्थित बघायच्या आणि त्यानंतरच उत्तराकडे जायचं. रिफ्लेक्सनुसार लगेच विचारलं की पटकन उत्तर द्यायचं आहे असं काही करायची गरज नाही आहे, त्याचे काही जास्तीचे मार्क मिळत नाहीत. तर प्रश्न काय आपल्याला मसुदा समितीची सदस्य नव्हती हा प्रश्न आहे. तर K.M. मुन्शी आपण बघितलं की K.M. मुन्शी हे सदस्य होते, पंडित जवाहरलाल नेहरू हे मात्र आपल्या मसुदा समितीचे सदस्य नव्हते. आता पंडित जवाहरलाल नेहरू हे गॅरंटेड आपल्या मसुदा समितीचे जर सदस्य नसते आणि जर समजा आता आपल्याला पुढचं अ ब क असं काही दिलेलं नाही तर आपलं उत्तर हे निघालेलं आहे, पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर निघालेलं आहे की पंडित जवाहरलाल नेहरू हे आपल्या मसुदा समितीचे सदस्य नव्हते. पंडित जवाहरलाल नेहरू मात्र काही इतर महत्त्वाच्या समित्या होत्या त्यांचे अध्यक्ष होते, पण मसुदा समितीचे अध्यक्ष नव्हते आणि सदस्य पण नव्हते. आणि त्यानंतर आता हे तिसरा पर्याय काय आहे तर N. गोपालस्वामी अय्यंगार हे पण सदस्य होते आणि D.P. खेतान हे पण सदस्य होते. तर आपलं उत्तर काय निघालेलं आहे, पंडित जवाहरलाल नेहरू हे आपलं उत्तर निघालेलं आहे की पंडित जवाहरलाल नेहरू मसुदा समितीचे सदस्य नव्हते. आणि पुन्हा मसुदा समितीचे सगळ्या सदस्यांची नावं आपल्याला माहीत असावेत, तर ते वारंवार येत आहे तर ते नावं आपल्याला माहीत असावीत. आता आपण बघू पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 35. प्रश्न क्रमांक 35 काय आहे तर राज्यघटना समितीने जबाबदारी आणि कार्ये पार पाडण्यासाठी विविध समित्या स्थापन केल्या होत्या. त्यात कार्यपद्धती विषयक नियम समितीचे अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणी काम केले? आता आपले पर्याय आहे डॉक्टर B.R. आंबेडकर, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि K.M. मुन्शी. आता जर समजा याची कल्पना आपल्याला नसेल तर आता थोडंसं इंटेलिजंट गेस एक करायचा असतो. तर आता इथं काय आहे तर राज्यघटना समितीने जबाबदारी आणि कार्य पार पाडण्यासाठी विविध समित्या स्थापन केल्या होत्या हे आपल्याला माहीत आहे. त्यामध्ये कार्यपद्धती विषयक नियम समिती बनवली असेल, जर समजा आता इंटेलिजंट गेस करायचं म्हटलं तर संविधान सभेचं कार्य कसं चाललं पाहिजे यासाठीची समिती होती. तर तिचे अध्यक्ष म्हणून कोणाला जबाबदारी दिली जाऊ शकेल की जर समजा आता कार्यपद्धत नियम पाळायचे आहेत आणि जर नियम पाळले नाही तर कारवाई करावी लागेल, मग कारवाईचे अधिकार कोणाकडे असतील तर त्यांच्याकडेच ते पद देणं हे लॉजिकली योग्य वाटतं. त्यामुळं कार्यपद्धतीविषयक नियम समितीचं अध्यक्षपद हे जरा थोडंशा मोठ्या किंवा अधिकाराने मोठ्या असलेल्या व्यक्तीला दिलं पाहिजे आणि अधिकाराने मोठे म्हणजे कोण आहे तर राजेंद्र प्रसाद आहेत. त्यामुळे कार्यपद्धती विषयक नियम समितीचे अध्यक्ष म्हणून
राजेंद्र प्रसाद यांनीच ती जबाबदारी पार पाडलेली आहे. कारण इथं कार्यपद्धती पाळण्याविषयी महत्त्वाचे नियम आहेत आणि ते सगळ्यांनी पाळले पाहिजेत आणि न पाळल्यास त्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि मग कारवाईसाठीचे अधिकार असलेलीच व्यक्ती पाहिजे आहे. तर त्यामुळं कार्यपद्धतीविषयक नियम समितीचे अध्यक्ष म्हणून कोणी काम केलेलं आहे तर राजेंद्र प्रसाद यांनीच केलेलं आहे. आता त्यानंतर हे बाकीचे जे पर्याय आहेत तर आता बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. अल्लादी कृष्णस्वामी अय्यर हे मसुदा समितीचे सदस्य होते. के.एम. मुंशी हे पण मसुदा समितीचे सदस्य होते. पण कार्यपद्धतिक विषय नियम समितीचे अध्यक्ष म्हणून राजेंद्र प्रसाद यांनी काम केलेलं आहे. आता त्यानंतर आपण बघू आता पुढचा प्रश्न क्रमांक 36. प्रश्न क्रमांक 36 काय आहे तर संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड डॅश डॅश या दिवशी करण्यात आली आणि आपले पर्याय आहेत 20 ऑगस्ट 1947, दुसरा आहे 29 ऑगस्ट 1947, तिसरा आहे 14 नोव्हेंबर 1947 आणि चौथा पर्याय आहे 24 सप्टेंबर 1947. आता आपला प्रश्न काय आहे तर मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड कोणत्या दिवशी करण्यात आली हा आपला प्रश्न आहे. आता संविधान सभेच्या कामकाजाच्या तारखा सगळ्या माहीत असणं गरजेचं नसतं, पण काही तारखा महत्त्वाच्या आहेत त्यासाठी स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे. तर पुन्हा एकदा त्याचा आपल्याला संदर्भ आला तर त्यामध्ये ही पण एक तारीख आहे की मसुदा समितीची स्थापना कधी झालेली आहे आणि त्याच दिवशी मग बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष झालेले आहेत. तर ही तारीख त्या महत्त्वाच्या तारखांमध्ये येते आणि ही तारीख आहे तर ही आहे 29 ऑगस्ट 1947 रोजी मसुदा समितीच्या अध्यक्षपदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड करण्यात आली होती. 29 ऑगस्ट 1947. ज्या काही महत्त्वाच्या तारखा आहेत त्या खूप नाही आहेत तर त्या आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे. तर त्यासाठी त्या तारखा माहीतच असाव्यात, म्हणजे तिथं काय आपल्याला दुसरं काय करता येत नाही, त्या तारखा माहीत असल्या पाहिजेत. तर त्यामध्ये ही तारीख येते 29 ऑगस्ट 1947ला आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड ही मसुदा समितीच्या अध्यक्षपदी झाली होती. आणि मसुदा समिती ही संविधान बनवण्याच्या बाबतीतली सर्वात महत्त्वाची समिती आहे. त्यामुळे फक्त त्याच समितीची स्थापनेची तारीख आपल्याला गरजेची आहे. म्हणजे बाकीच्या पण समित्या स्थापन झाल्या होत्या त्याच्या पण तारखा आहेत, संविधान सभेच्या डिबेट्समध्ये त्या पण मिळतात, पण त्याविषयी प्रश्न विचारला जाऊ शकेल इतक्या त्या महत्त्वाच्या नाहीत. कारण किती डिटेल्स आपल्याला माहीत असावे याच्यावरती थोडंसं मर्यादा असते. खूप जास्त डिटेल्समध्ये जाता येत नसतं कारण ते लॉजिकल नसतं. पण मसुदा समिती मात्र महत्त्वाची आहे आणि त्याची तारीख मात्र महत्त्वाची आहे. आणि ती कुठली आहे तर ती आहे 29 ऑगस्ट 1947. ही तारीख आपली मसुदा समितीच्या अध्यक्षपदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड झालेली आहे आणि ही महत्त्वाची तारीख आहे. तर हा आपला प्रश्न झाला प्रश्न क्रमांक 36. आता आपण बघू पुढचा प्रश्न क्रमांक 37. प्रश्न क्रमांक 37 आहे संविधान सभेच्या मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते आणि आपले पर्याय आहेत डॉक्टर B.R. आंबेडकर, J.B. कृपलानी, सरदार वल्लभभाई पटेल आणि जवाहरलाल नेहरू. आता ही एक महत्त्वाची समिती होती मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समिती. याचे अध्यक्ष कोण होते तर आता इथं बाबासाहेब आंबेडकर यांनी त्याविषयी एक मोठाच्या मोठा प्रस्ताव दिलेला आहे जो नंतर पुस्तक रूपाने आलेला आहे आणि त्या पुस्तकाचं नाव आहे स्टेट्स अँड मायनॉरिटीज. पण संविधान सभेच्या अध्यक्षपदासाठी संविधान सभेच्या मूलभूत हक्क आणि अध्यक्ष अल्पसंख्याक समितीच्या अध्यक्षपदी त्यांनी काम केलेलं नाही आहे. ते केलेलं आहे सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलेलं आहे. तर हे आपलं उत्तर आहे की मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष होते सरदार पटेल. आता या समितीला 4 उपसमित्या पण होत्या तर त्याचे 4 अध्यक्ष हे वेगळे वेगळे आहेत. म्हणजे मूलभूत हक्क समिती होती आणि जी अल्पसंख्याक समिती होती त्याच्या अध्यक्षपदी मात्र सरदार पटेल हे होते. तर हे झालं आपलं प्रश्न क्रमांक 37. आता आपण बघू पुढचा प्रश्न क्रमांक 38. प्रश्न क्रमांक 38 काय आहे तर खालीलपैकी कोणती जोडी चूक आहे. पुन्हा आता इथं चूक आहे, चुकीची विचारलेली आहे. इथं ते गडबड करायची नाही की बरोबर कुठली आहे चूक कुठली आहे वगैरे. तर खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे तर आता आपण बघू की कुठली जोडी चुकीची आहे. पहिलं तर आपण वाचू आहे. पहिलं काय आहे संविधानाचा मसुदा डॉक्टर B.R. आंबेडकर. दुसरं काय आहे
संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तिसरं काय आहे? संविधान सभा सदस्य महात्मा गांधी. चौथं काय आहे? उद्दिष्टांचा ठराव पंडित जवाहरलाल नेहरू. आपल्याला काय पाहिजे? चुकीचं पाहिजे आहे. तर आता पहिलं बघू की संविधानाचा मसुदा डॉक्टर B.R. आंबेडकर. हे चुकीचं आहे का? तर हे चुकीचं असायचं. आता कोणी म्हणजे अंदाजे सुद्धा आता कोणी हे उत्तर द्यायला नको आहे, कारण अंदाजे पण कुठलं उत्तर द्यावं ह्याला पण जरा थोडंसं लॉजिक आहे. मसुदा समितीचे अध्यक्ष बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्या मसुदामुळेच त्यांना संविधानाचे शिल्पकार म्हणतो. तर मसुदा समितीचे अध्यक्ष असलेले त्यांनीच तर मसुदा तयार केला होता. त्यामुळं डॉक्टर B.R. आंबेडकर मसुदा हे चुकीचं असणं शक्यच नाही. आपल्याला चुकीचं पाहिजे आहे. तर अंदाजे सुद्धा हे उत्तर कोणी द्यायला नको आहे. ही जोडी चुकीची आहे का? तर नाही, ही जोडी चुकीची नाही, बरोबर आहे. त्यामुळे हे उत्तर येणार नाही आहे. दुसरा, तर संविधान सभेचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद होते. कायमस्वरूपी अध्यक्ष, तात्पुरते अध्यक्ष. पण आता तात्पुरत्या अध्यक्षांनी फक्त 2.5 दिवस कामकाज केलेलं आहे. कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणलं की राजेंद्र प्रसादच आहे. त्यामुळं हे पण बरोबर आहे. आता तिसरं आहे की संविधान सभा सदस्य महात्मा गांधी. तर महात्मा गांधी हे संविधान सभेचे सदस्य नव्हते. संविधान सभेच्या संविधान बनवण्यामध्ये त्यांचा प्रत्यक्ष सहभाग राहिलेला नाही आहे. त्यामुळे महात्मा गांधी हे संविधान सभेचे सदस्य नव्हते. आता महात्मा गांधींच्या संविधानाच्या विषयी अजून एक गोष्ट ही आहे की संविधानामध्ये महात्मा गांधींचं नाव असलं पाहिजे अशी बऱ्याच लोकांनी मागणी केली होती, पण ती नाकारली पण गेलेली आहे. तर महात्मा गांधी मात्र हे संविधान सभेचे सदस्य नव्हते. आणि चौथा पर्याय त्यामुळे आता योग्यच असेल ते म्हणजे उद्दिष्टांचा ठराव पंडित जवाहरलाल नेहरू. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उद्दिष्टांचा ठराव मांडलेला आहे आणि त्या ठरावाच्या बाबतीत तो ठराव मांडण्याची तारीख 13 डिसेंबर 1946 ही महत्त्वाची आहे. याच उद्दिष्टांच्या ठरावावरून आपला पुढं सरनामा बनण्यामध्ये महत्त्वाचा वाटा राहिलेला आहे या उद्दिष्टांच्या ठरावाचा. त्यामुळे पंडित नेहरू यांचा उद्दिष्टांचा ठराव हे प्रसिद्ध आहे. तर त्यामुळे हे पण बरोबर आहे. तर आपल्याला कुठली जोडी चुकीची मिळालेली आहे? तर संविधान सभा सदस्य महात्मा गांधी हे चुकीचं आहे. संविधान सभेचे सदस्य हे काय महात्मा गांधी सदस्य नव्हते. तर हा झाला प्रश्न क्रमांक 38. आता आपण बघू प्रश्न क्रमांक 39. आणि आता प्रश्न क्रमांक 39 आहे की खालीलपैकी कोणते वाक्य चुकीचे आहे? पुन्हा आपल्याला काय विचारले? चुकीचे विचारलेलं आहे. आपण आता वाक्य वाचू. पहिलं काय आहे? घटना समितीची पहिली सभा 9 डिसेंबर 1948 रोजी झाली. दुसरं वाचू आपण. 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीने भारताची राज्यघटना स्वीकृत केली. तिसरं वाक्य आहे 26 जानेवारी 1950 रोजी भारताची घटना अंमलात आली. आणि चौथं आहे संविधान तयार करण्यासाठी किंवा राज्यघटना तयार करण्यासाठी घटना समितीला 2 वर्ष 11 महिने 17 दिवस म्हणजे जवळपास 3 वर्ष लागले. आता आपण बघू की आपल्याला काय पाहिजे? चुकीचं पाहिजे आहे. आता हे वाक्य यामध्ये एक यांनी खूप हुशारी केलेली आहे प्रश्न विचारताना, ती म्हणजे छोटीशी चूक केलेली आहे. तर छोटीशी चूक काय आहे? तर जर हे पहिलं वाक्य बघितलं आपण की घटना समितीची पहिली सभा 9 डिसेंबर 1948 रोजी झाली असं यांनी वाक्य लिहिलेलं आहे. तर यांनी तारीख बरोबर दिली आहे, 9 डिसेंबरला झाली आहे, हे बरोबर आहे. पण 1948ला झाली आहे का? तर 1948ला नाही झाली आहे, 1946ला झालेली आहे. त्यामुळे इथे यांनी ही छोटीशी चूक करून दिलेली आहे. पण ही छोटीशी चूक आहे ही मात्र महत्त्वाची चूक आहे. महत्त्वाची चूक म्हणून ती पर्यायामध्ये दिलेली आहे. महत्त्वाची तारीख आहे ती. पहिली तारीख नेहमी महत्त्वाची असते. संविधान सभेचा पहिला दिवस, पहिलं अधिवेशन हे महत्त्वाचंच आहे. त्यामुळे ते 9 डिसेंबर 1946 तारीख ही अत्यंत महत्त्वाची आहे. ती सगळ्यांनाच माहीत असलीच पाहिजे आणि त्यामुळं त्या तारखेविषयी असा बदल करून दिला जातो. नाहीतर उगच छोटासा एवढा तेवढा बदल करून दिला जात नाही. म्हणजे काही वेळा पर्यायांमध्ये अशा काही डिटेल्स दिलेल्या असतात ज्या आपल्याला माहीत असणं जरा थोडंसं कठीण असतं. म्हणजे ते एवढी अपेक्षा नसते की आपल्याला ते माहीत असाव्यात, म्हणून त्यांनी काहीतरी खूप बारीक सारीक डिटेल्स दिलेले असतात. जर अशा डिटेल्स दिलेल्या असतील तर त्या जनरली बरोबरच असतात. तर अशा डिटेल्स आल्या ज्या आपल्याला माहीत असण्याची अपेक्षा नाही आहे त्या डिटेल्स बरोबरच असतात. जर आपल्याला ती गोष्ट माहीत असावी अशी अपेक्षा असेल तर मात्र त्यामध्ये बदल असू शकतो. म्हणजे आता हे 9 डिसेंबर 1948 आहे का 9 डिसेंबर 1946 आहे हे आपल्याला माहीत असण्याची अपेक्षा आहे. पहिलं अधिवेशन आहे, पहिलं बैठक आहे, तर ती माहीत असावी आपल्याला. त्यामुळे ते इथं चूक करून जेवू शकतात.
पण जर समजा एखादी कुठली तरी छोटीशी एकदम तारीख आहे आणि ती दिलेली असेल आणि ती आपल्याला माहीत असावी अशी अपेक्षा ठेवता येणं कठीण आहे, कारण आपल्याला एक ना एक गोष्ट माहीत असणं शक्य नाही आहे. तर अशा वेळी जर समजा त्यांनी ती बारीक डिटेल दिली असेल तर ती बरोबर असते असं गृहीत धरायचं. पण आता इथंही आपल्याला माहीत असण्याची अपेक्षा आहे. जर अपेक्षा असेल तर बघायची, नसेल तर ती बरोबर आहे असं गृहीत धरायचं. तर आता 9 डिसेंबर 1948 आणि 9 डिसेंबर 1946 हे माहीत असण्याची अपेक्षा आहे का आपल्याकडून? तर ऑफकोर्स अपेक्षा आहे आपल्याकडून. पहिली तारीख आहे पहिल्या अधिवेशनाची, माहीत असलीच पाहिजे. त्यामुळे इथं ती चूक केलेली आहे आणि हे वाक्य आपल्या चुकीचं आहे की 1948 नाही 1946 हे वाक्य आपल्याला चुकीचं मिळालेलं आहे. तर इथं एक गोष्ट आता ही लक्षात ठेवायची आहे, जर आपल्याला अशा डिटेल्स दिल्या असतील ज्या आपल्याला माहीत असाव्यात अशी अपेक्षा ठेवता येऊ शकत नाही, कारण आपल्याला एक ना एक गोष्ट माहीत असेल असं होणं शक्य नाही. तर अशा वेळी ती डिटेल ही बरोबर आहे असं गृहीत धरायचं. पण जर समजा आपल्याला माहीत असल्या पाहिजेत अशा जर गोष्टी त्यांनी दिलेल्या असतील पर्यायामध्ये, तर त्या मात्र बघायचं आहे की बरोबर आहे की चुकीचं आहे. कारण आपल्याकडून अपेक्षा आहे ती गोष्ट आपल्याला माहीत असावी अशी, तर ती गोष्ट माहीत असावी. मग जर माहीत असावी तर त्यामध्ये बरोबर किंवा चुकीचं करून दिलं जाऊ शकतं, तर तेव्हा ती बघायची आहे. आता आपण बाकीचे पर्याय बघू की 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीने आपली राज्यघटना स्वीकृत केली. तर हे वाक्य बरोबर आहे. 26 नोव्हेंबर 1949ला घटना स्वीकृत केली आहे, म्हणून आपण 26 नोव्हेंबरला काय करतो, संविधान दिवस करतो. आपला जो सरनामा आहे त्याच्यामध्ये पण हीच तारीख आहे की 26 नोव्हेंबर 1949 हीच तारीख आहे. तर ही तारीख बरोबर आहे की भारताची राज्यघटना स्वीकृत झालेली आहे. तिसरा पर्याय काय आहे तर 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय घटना अंमलात आली. तर हे पण बरोबर आहे की 26 जानेवारी 1950ला घटना आपली अंमलात आलेली आहे. आणि त्याला एक जरा थोडासा इतिहास पण आहे की 26 जानेवारी हा काँग्रेस स्वतःच्या पातळीवरती स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करत होती, कारण पूर्ण स्वराज्याच्या मागणीसाठी. मग त्यामुळं काही वर्षापासून आधीच्या 26 जानेवारी ही तारीख महत्त्वाची होती. मग त्या तारखेचं स्मरण म्हणून हे 26 जानेवारीला संविधान लागू केलेलं आहे. पण एक गोष्ट आता ही पण आहे की ज्या दिवशी आपलं संविधान स्वीकृत झालेलं आहे म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 त्या दिवसापासूनच काही महत्त्वाची कलमं आहेत, जसं की नागरिकत्व, निवडणूक आयोग किंवा समजा राष्ट्रपती वगैरे, ही कलमं त्याच दिवशी लागू झालेली आहे ज्या दिवशी घटना स्वीकृत झालेली आहे. म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 पासूनच काही कलमं लागू झालेली आहेत. उरलेली मात्र जी मेजॉरिटी संविधान होतं आपलं ते 26 जानेवारी 1950ला लागू झालेलं आहे. म्हणजे जी कलमं लागू होणं गरजेचं होतं ती लगेच लागू झालेली आहेत संविधान स्वीकृत झाल्या. तर ही पण एक गोष्ट आहे. पण आपलं संविधान घटना अंमलात कधी आली, लागू कधी झाली, तर 26 जानेवारी 1950लाच लागू झालेली आहे. त्यामुळे हे पण बरोबर आहे. आणि आता आपलं चौथं वाक्य काय आहे तर राज्यघटना तयार करण्यासाठी घटना समितीला 2 वर्ष 11 महिने 17 दिवस लागलेले आहेत. तर हे पण बरोबर आहे. आणि हे 2 वर्ष 11 महिने 17 दिवस कधीपासूनचं आहे तर 9 डिसेंबर 1946 पासून 26 नोव्हेंबर 1949चा काळ आहे. हा 2 वर्ष 11 महिने 17 दिवसाचा हा काळ तो आहे. 26 नोव्हेंबर 1949चा काळ आहे. तेव्हा आपले संपूर्ण संविधान हे संविधान सभेने मतदान करून स्वीकृत आणि संमत केलं होतं, म्हणजे आपलं संविधान तयार झालं होतं. तर हे 2 वर्ष 11 महिने 17 दिवस लागलेले आहेत. आता काही ठिकाणी समजा हे 18 दिवस वगैरे जरी म्हटलं तरी 2 वर्ष 11 महिने 17 दिवस किंवा काही ठिकाणी याला 18 दिवस म्हटलेलं आहे. तर हे आपलं झालं की आपलं उत्तर मिळालं आपल्याला. चुकीचं वाक्य कुठलं होतं, हे 9 डिसेंबर 1948 नाही 9 डिसेंबर 1946 हे आपलं बरोबर होतं. आणि आता बघू प्रश्न क्रमांक 40. या प्रश्नसंचातला हा शेवटचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 40 आहे, कोणत्या अल्पसंख्याक समुदायाला घटना परिषदेत विशेष प्रतिनिधित्व देण्यात आले होते? आणि आपले पर्याय काय आहे तर शीख, ख्रिश्चन, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती. आता प्रश्न काय आपल्याला की कोणत्या अल्पसंख्याक समुदायाला विशेष प्रतिनिधित्व देण्यात आले होते? तर आता याच्या बाबतीत आपल्या तरतुदी काय काय होत्या तर आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, मोर्ले मिंटो आणि मॉन्टेगो चेम्सफोर्ड कायद्यामध्ये काही बदल झाले होते, ज्यानुसार
1909 साली मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ मिळाले होते. 1919 साली त्याचं एक्सटेन्शन झालेलं आहे, शीखांना पण ते मिळाले होते. आणि त्याचमुळं नंतर आपल्या घटना समितीमध्ये पण शीखांना स्वतंत्र मतदारसंघ मिळालेले आहेत. त्यामुळं घटना समितीमध्ये कोणाचं विशेष प्रतिनिधित्व होतं तर ते शीखांचं होतं. आता इथं चूक मात्र बरेच लोक अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती यासाठी करू शकतात. पण आता अनुसूचित जातीला जर समजा मिळालं असतं तर जमातीला काम मिळालं नसतं. आणि दोन आपले कन्फ्लिक्टिंग पर्याय येत आहेत. पण कोणाला विशेष प्रतिनिधित्व होतं तर शीखांना होतं, मुस्लिमांना पण होतं. तर आपल्याला इथं मात्र पर्याय काय आहे तर इथं आहे शीख हा पर्याय आहे. त्यामुळं हे आपलं उत्तर असेल की कोणत्या अल्पसंख्याक समुदायाला घटना परिषदेत विशेष प्रतिनिधित्व होतं तर ते शीखांना होतं. आणि ह्याची पार्श्वभूमी कुठं आहे तर याची आहे 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायद्यामध्ये आहे. तर शीखांना मग स्वतंत्र मतदारसंघ होते आणि तेच संविधान सभेत पण मिळालेले आहेत, मुस्लिमांना पण मिळाले होते. तर हे झालं आपला प्रश्न क्रमांक 40 आणि हा आपला प्रश्नसंच इथं संपला.